नीट पेपर लीक होणं ही देखील दुर्दैवी घटना घडली आणि त्या घटनेचं गांभीर्य या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी घेतलं आणि तात्काळ यामध्ये नवीन कायदा करण्याचा निर्णय घेतला. त्याचं बिलही उद्या येईल. 10 वर्षाची सक्त मजुरीची सजा, 10 कोटी रुपये दंड, केस फास्ट ट्रॅकवर चालणार. NTA मधून जवळपास 427 लोकांना काढून टाकलं. या ठिकाणी जे आरोपी आहेत त्यांना जेरबंद केलंय. CBI त्याची चौकशी करते आहे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी स्वतः सांगितलेलं आहे कुणालाही यामधून सुटका नाही. कठोर कारवाई जो याच्यामध्ये सापडेल त्याला कठोर कारवाई केली जाईल, त्याला सोडलं जाणार नाही. आणि म्हणून कठोर कायदा या ठिकाणी आणतात. मी मोदी साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी देशाचं भवितव्य जे आहे, हे विद्यार्थी आहेत, त्यांच्या भवितव्याला, त्यांच्या भविष्याला प्राथमिकता दिलेली आहे आणि हे त्यांना हा अशा प्रकारचा जो काही न्याय दिलेला आहे. आणि म्हणून त्याचबरोबर धर्मेंद्र प्रधान यांनी देखील आपली नैतिक जबाबदारी समजून राजीनामा दिलेला आहे. हा देखील आपण एक जी घटना झालेली आहे यामुळे विद्यार्थी यांच्या प्रश्नांना, त्यांच्या भावनांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी प्राथमिकता दिलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगतो, त्यांचं आंदोलनामध्ये काही लोक राजकीय, त्यांचं नॉन पॉलिटिकल आंदोलन होतं, पण ते राजकीय आंदोलन, पॉलिटिकल आंदोलन केलं गेलं. या ठिकाणी जी आंदोलन झाली आपल्याला माहीत आहे की काही लोक जंतर मंतरवर न जाता प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे गेले. अरे, प्रधानमंत्र्यांचं निवासस्थान हाय सिक्युरिटी झोन असतो आणि त्या ठिकाणी जेव्हा स्वर्गीय प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची हत्या झाली त्यावेळेस SPGचा कायदा केला आणि त्यावेळेस प्रधानमंत्री निवासाच्या परिसरामध्ये कुठले आंदोलन करता येत नाही. ही माहिती या देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना असताना सुद्धा जाणीवपूर्वक तिथं आंदोलन करणं, हजारो लाखो लोकांना तिकडे बोलवणं, याचा अर्थ काय? याचा अर्थ प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या निवासस्थानामध्ये घातपात घडवण्याचा त्यांचा प्रयत्न होता, त्यांची मनशा होती. आणि ते नेहमी म्हणतात की बांगलादेश, नेहमी म्हणतात नेपाळ, ते नेहमी म्हणतात श्रीलंका, अशा प्रकारचं अराजकता देशामध्ये पसरवून या ठिकाणी देशामध्ये हे जे अराजकता पसरवणं हा त्यांचा उद्देश होता. हे खऱ्या अर्थाने निंदनीय आहे. विरोधी पक्ष नेत्याने अशा प्रकारचं कृत्य करता कामा नये, कारण यापूर्वी देखील आपण 2 देशाचे प्रधानमंत्री गमावलेले आहेत आणि म्हणून याचा मी अतिशय कठोर शब्दात निषेध करतो. कारण ते विरोधी पक्ष नेते असताना ते स्वतः सगळ्यांना आवाहन करत होते, इकडे आंदोलनाला या, इकडे आंदोलनाला या. अरे, आंदोलन तर जंतर मंतरवर होतं, मग तिकडे आंदोलन करण्यामागचा त्यांचा दुष्ट हेतू होता आणि फार ही गांभीर्याने घेण्याची बाब आहे. आणि त्याचबरोबर काही लोक इकडून पण गेले. अरे, लोकांनी नाकारलं, महाराष्ट्रातल्या लोकांनी ठोकरलं. ते त्यांच्या विद्यार्थ्यांच्या व्यासपीठावर जाऊन पेटवा पेटवीची भाषा करत होते. आता आग लागलेली आहे, विझून देऊ नका. हे काय? देशामध्ये अराजकता पसरवण्याची जे काय तुमचा प्रयत्न आहे तो यांचं, आपल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन संपल्यामुळे, मागे घेतल्यामुळे ते निराश झालेले आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या दुसऱ्याच्या, ते म्हणतो ना आपण, बेगाना शादी में अब्दुल्ला दिवाना, अशा प्रकारचा हा विषय आहे. आणि म्हणून मी सांगतो, विद्यार्थ्यांच्या बरोबर आम्ही आहोत, विद्यार्थ्यांच्या बरोबर आमच्या संवेदना आहेत. विद्यार्थी हे देशाचं भवितव्य आहे आणि विद्यार्थ्यांच्या पाठीमागे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी पण आहेत. आणि म्हणून आता विद्यार्थ्यांनी त्यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर अभ्यास करावा, आपलं करिअर घडवावं. आपलं व्यासपीठ कुठल्याही राजकीय पक्षाला राजकारण करण्यासाठी देऊ नये. हिंदी हिंदी सर, हिंदी हिंदी सर, थोड़ा हिंदी 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 सर, हिंदी हिंदी सर, सर हिंदी सर, हिंदी हिंदी सर, जिस प्रकार हिंदी से तो ये बोले थे, जिस प्रकार से ठाकरे बंधु तिरंगा रैली यात्रा निकालो, उसके लिए क्या कहना है? देखिए, अभी तो आंदोलन खत्म हो गया.
यहाँ पर जंतर मंतर में जो आंदोलन था वो विद्यार्थियों का था। उसका जो नेतृत्व कर रहे थे अपने अभिजीत दिपके और सोनम वांगचुक।